नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण लाईव्ह शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहे आणि अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाचे असल्यामुळे या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया आजच्या व्हिडिओच्या मार्फत. लाईव्ह स्पष्टीकरण. राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी न्यूज लाईव्ह स्वरूपात स्पष्ट करीत आहेत. हा व्हिडिओ शासनाच्या निर्णयावर लाईव्ह माहिती देत आहेत. चला तर पाहूया याविषयी लाईव्ह माहिती. राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज असा एक निर्णय जाहीर केला आहे की ज्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांचे डोळे यावर्षी सर्वसाधारणपणे बदल्यांकडे लागले होते, त्यासाठी हा निर्णय अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित ठरला जात आहे. 17 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झालेल्या या ताज्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गट क आणि गट ड संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या यावर्षी बदल्यांना पूर्णपणे स्थगिती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा बदल केवळ बदल्यापुरता पुढे ढकलण्यापुरता मर्यादित नसून आगामी जनगणना 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कामावर प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली दिघे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे असून याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांवर होणार असून बदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियोजनावर आता पाणी फिरले गेले आहे. जनगणना सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमेत कोणतीही अडचण येऊ नये आणि नवीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती एकाच ठिकाणी कायम राहावी यासाठी सरकारने कडक पाऊल उचलले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद प्रशासनात बदल्याचा हंगाम हा नेहमीच चर्चेचा आणि उत्कंठेचा विषय असतो. दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या या बदल्या प्रक्रियामध्ये कर्मचारी महिलांवर अधिक भर देतात आणि विनंती अर्ज करण्याच्या तयारीत असतात. यंदा मात्र चित्र पूर्णपणे वेगळे दिसणार आहे. शासनाने असे स्पष्ट केले आहे की 2026 मध्ये होणारी जनगणना ही व्यापक प्रक्रिया असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची भूमिका कळीची ठरणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या तर नवीन कर्मचारी रुजू होणे, तेथील भौगोलिक परिस्थिती माहिती करून घेणे आणि जनगणनेच्या कामात समन्वय साधणे यामध्ये मोठा वेळ वाया जाऊ शकतो व वेळ वाचवण्यासाठी आणि जनगणनेची माहिती अचूक संकलित करण्यासाठी राज्य शासनाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशामुळे केवळ सामान्य बदल्या नव्हे तर विनंती बदल्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांची संख्या जिल्हा परिषदेत सर्वाधिक असते आणि हेच कर्मचारी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले असते. त्यामुळे शिक्षकापासून ते आरोग्य सेवकापर्यंत आणि कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना त्याचा जनगणनेचा महायज्ञात स्वतःला झोकून द्यावे लागणार आहे. शासनाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की जनगणनेच्या कामात कोणतीही कसूर खपून घेतली जाणार नाही आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यामुळे या कामात व्यस्त होऊ नयेत ही महत्त्वाची प्राथमिकता आहे आणि त्यामुळे या वर्षी कर्मचाऱ्यांनी आपल्या सध्याच्या मुख्यालय थांबून शासनाच्या पुढील आदेशाचे पालन करावे. या निर्णयाचे पडसाद राज्यात संपूर्ण दिसायला सुरुवात झाली आहे. अनेक कर्मचारी आपल्या मुलांच्या शाळेचे, घरांचे आणि कुटुंबाचे सोयीनुसार नियोजन करून बदल्याची आशा धरली होती. मात्र या नवीन जी.आर.मुळे यांच्या समोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे प्रशासकीय दृष्टिकोनातून हा निर्णय जनगणनेसाठी अचूक काम करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र
शासन निर्णय निर्गमित करण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या आदेशात शिक्षकाचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला आहे, कारण जनगणनेच्या कामात सिंहाचा वाटा जर कोणाचा असतो तर तो शिक्षकांचा असतो। गेल्या काही काळात या बदल्याच्या धोरणात शिक्षक संघटना आणि सरकार यांच्यामध्ये अनेक चर्चा आणि वादविवाद झाले आहेत। या जनगणनेचे कारण समोर आल्याने आता संघटनेची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। शासनाचा हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा नसून 2026च्या पूर्ण बदली हंगामासाठी लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। यामुळे कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी आपले देव पाण्यात ठेवले होते, त्यांना आता किमान 1 वर्ष तरी वाट पाहावी लागली। ग्रामविकासच्या या निर्णयामुळे हे असे स्पष्ट झाले की सरकार सध्या वैयक्तिक सोयीसाठी राष्ट्रीय कर्तव्याला अधिक महत्त्व देत आहेत। या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे आता जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सुटसुकाट पाहायला मिळत असून बदल्याच्या अर्जाची धावपळ थांबली आहे। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाने गांभीर्य लक्षात घेता असे दिसून येते की जनगणना 2026 ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून आगामी दशकांचे नियोजन करणारी ठराविक महत्त्वाची प्रक्रिया आहे। यामध्ये तर जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या अनिवार्य स्वरूपाच्या आहेत। जर मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असत्या तर जनगणनेचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात घेतल्यावर पुन्हा तेथे प्रशिक्षण देण्याची वेळ आली असती, त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडला असता आणि वेळेवरही ताण पडला असता। हे टाळण्यासाठी उपसचिव वैशाली दिघे यांनी या स्वाक्षरी केलेल्या आदेशात सर्व जिल्हा परिषदांना सूचना दिल्या आहे की कोणत्याही परिस्थितीत गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या राबवणे हा केवळ ऑनलाईन बदल्यापुरता मर्यादित नसून ऑफलाईन याचा विशेष संवर्गातील बदल्याचा प्रभाव पडायची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रशासकीय कारणास्तव बदल्याच्या मुभा काही विशिष्ट परिस्थितीत राहील की नाही अद्याप स्पष्टता नसेल, तरीही साधारणतः बदल्यांना मात्र पूर्णविराम मिळाला आहे। या बदल्यामुळे बदलीच्या राजकारणालाही मोठी खीळ बसली असून पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून ही भूमिका महत्त्वाची मानली जाते। मात्र कर्मचाऱ्यात असंतोष पसरू नये म्हणून सरकारी आगामी काळात काही सवलती जाहीर करते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या स्थगितीचा निर्णय राज्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेवर दुर्गम परिणाम करणार ठरेल। ग्रामविकास विभागाने घेतलेल्या या भूमिकेकडे सर्व कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी सज्ज राहावे लागणार आहे आणि त्यासाठी जनगणना करण्यासाठी शिक्षण बांधवांनी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्याच्या काळात आणि लगेच बदल्याच्या पूर्ण होऊन नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शाळेवर जाण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहेत आणि जनगणनेच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष जनगणना करणे, माहिती संगणकीकृत करणे आणि ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे या कामात कर्मचाऱ्यांचा अनुभव मोलाचा ठरेल। त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचे ठरवले असून बदल्याच्या गोंधळाची यंत्रणा विस्कळीत होऊ नये म्हणून याची काळजी घेतली आणि म्हणून 17 एप्रिलच्या या आदेशानंतर आता जिल्हा स्तरावर बदल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी ओसरली आहे। पूर्ण लक्ष जनगणनेच्याकडे पूर्णपणे केंद्रित झाले आहे। हा निर्णय घेत असताना शासनाने बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी, त्यांच्या सेवाकाळाचा विचार लक्षात घेतला तरीही सध्या जनगणनेला सर्वोच्च प्राधान्य जास्त आहे। यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या सध्याच्या कार्यक्षेत्रात राहून जनगणनेची पार पाडायची अपेक्षित आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा शेवट हा महत्त्वाचा पहिला भाग म्हणजे या आदेशामुळे निर्माण झालेली जी परिस्थिती आहे ती प्रशासकीय शांतता, दरवर्षी बदल्यांचे वेळापत्रक, हरकती, सेवाज्येष्ठता याद्या, त्यानंतर होणारे वाद विवाद, जिल्हा परिषदेचे राजकारण काहीसे विस्कळीत होत असते। यंदा मात्र या प्रक्रियेस स्थगिती मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे शांत जनगणनेच्या कामाला वाहू शकणार आहे आणि सुरू आहेत। ग्रामविकास विभागाने या निर्णयाने एक स्पष्ट केले की राष्ट्रीय हिताच्या कामात कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही। कर्मचारी संघटनेकडून या निर्णयावर काय प्रतिक्रिया येतात किंवा न्यायालयीन पातळीवर यांना काही आव्हान दिले काय या संदर्भात सविस्तर वर्णन उपरोक्त केले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.